सरकारच्या विरोधात काही जे लोकलचे व्यक्ती असतील किंवा काही असतील तर ते जाण्याचा प्रयत्न करतायत, परंतु त्याला जे मराठी बांधव आहेत ते त्यांना जाऊन देत नाहीयेत। ॲम्ब्युलन्स वापस आलेली एक साईडनी पूर्ण जे आहे पूर्ण केलेलं एक मराठा लाख मराठाच्या घोषणेसह आणि आरक्षणाच्या आणि सर्वसामान्य जनतेला सुद्धा काय सरकारला इशारा असेल? सरकारला इशारा आहे, लवकरात लवकर सगळे सोयऱ्याचा तात्काळ कायदा करावा, नसता उद्यापासून पाटील वेगळ्या पद्धतीने आंदोलनाची दिशा ठरणार आहेत। ते आंदोलन होऊ नये, सर्वसामान्य जनतेला त्रास होऊ नये ही सुद्धा आमची भावना आहे। पण नाही इलाज आहे, मराठा समाजाची सहनशीलता संपत आलेली आहे। कुठंतरी सहनशीलता असती माणसाला, ती आज संपत यायला लागली आहे समाजाची। आपण पाहतोय मराठा समाज आक्रमक झाल्याचं चित्र आहे। एकंदरीतच आक्रमक जरी झालेला असला, रास्ता रोको करत जरी असला तरी आजही मराठवाड्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये देखील अशाच पद्धतीने ठिकठिकाणी रास्ता रोको केले जात आहेत। हे आंदोलन शांततेत पण जागा नाहीये या साईडनी वापस जायला, तर त्यांना दुसऱ्या रस्त्याने पाठवतील आता पलीकडल्या साईडनी, जिथे हे सगळे बांधव बसलेले तर वळूनच जावे लागणार आहे। बघा ॲम्ब्युलन्सचा जे तडाखा आहे ते सध्या येणं जाणं चालू आहे। इमर्जन्सी मध्ये जे काही लोक असतील त्यांना ते जाऊन द्यायले, त्यांचे जे काही मुद्दे असतील आपण ते त्यांच्याकडून ऐकूया। आदरणीय धनंजय पाटील यांच्यावरती चिखलफेक करतात। अरे लबाडांनो, तुम्ही त्या माणसाच्या नकाची पण सर करू शकत नाहीत, तर त्या माणसाच्या विचाराचे श्रेणीचे तुम्ही अजिबात नाहीत। कारण त्या माणसाने जो आतापर्यंत त्याग केलेला आहे, त्या माणसाने ज्या आतापर्यंत समाजासाठी जी काही गोष्टी केलेल्या आहेत, त्यामुळं हा मराठा समाज, महाराष्ट्रातील जो समाज आहे, हा समाज त्यांना डोक्यावरती घेऊन नाचणार आहे। मी आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक विनंती करतोय सरकारला, दादांनो, आजच्या परिस्थिती जर तुम्ही सत्य पाहिली तर हा मराठा समाज खवळलेला आहे। घराघरात जर ही लहानशी मुलगी पाहिली तर या मुलीची भावना काय आहे, या मुलीची इच्छा काय आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्हाला आरक्षण मिळलं पाहिजे। आरक्षण कशासाठी मिळलं पाहिजे? राजकारणी खुर्चीसाठी नाही मिळलं पाहिजे, आमच्या गोरगरीब जनतेसाठी, या गोरगरिबाच्या लहान मुलांसाठी, शिक्षणासाठी आरक्षण मागतोय आम्ही नोकरीसाठी आरक्षण मागतोय। तुमच्यासारख्या खुर्ची घेऊन भ्रष्टाचार करायला आणि भ्रष्टाचारी पोसायला याच्यासाठी आम्हाला आरक्षण नकोय। तुमचं आरक्षण तुमच्यापाशी राहू द्या, पण आम्हाला शिक्षणात आरक्षण द्या, आम्हाला नोकरीत आरक्षण द्या। म्हणून धनंजय पाटील या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। तरी पण तुमच्यातले काही माणसं त्यांच्यावरती चिखलफेक करण्याचा प्रयत्न करत आहेत। परंतु माझे सरकारला आव्हान आहे, जोपर्यंत मराठा समाजाला शांततेत आंदोलन करण्याच्या सूचना देणारा नेतृत्व म्हणजे धनंजय पाटील आहे। जोपर्यंत समाजाला शांत ठेवणारा माणूस आहे ते धनंजय पाटील आहेत। जोपर्यंत शांत ठेवणारा माणूस त्या ठिकाणी गादीवरती व्यवस्थित बसलेला आहे, तोपर्यंतच हा समाज शांत आहे। ज्या दिवशी त्या गादीला धक्का लागन त्या दिवशी महाराष्ट्राची लंका झाल्याशिवाय राहणार नाही, ही सगळ्यांनी याची नोंद घ्यायची। कारण त्याचं कारणही तसंच आहे। आजपर्यंत समाजाला शांत कुणी ठेवलंय? कुणी ठेवलंय रे बाबांनो? समाजाला शांत कुणी ठेवलं? त्याचं कारणही तसंच आहे की तुम्ही जरा भानावर या आणि तुम्ही या गोरगरिबाच्या जीवनाशी खेळ खेळू नका। आज या ठिकाणी आमच्या बीड जिल्ह्याचे SP साहेब असतील, पोलीस बांधव असतील, यांचं पण एक चांगल्या प्रकारे सर्वांना सहकार्य असं आहे। त्यांना वरून जसे आदेश आले ते बिचारे उन्हाताना तिथे उभा राहिलेले आहेत। परंतु माझी त्यांना पण विनंती आहे की हा आमचा समाज, मराठा समाज जो आहे तो तुम्हाला कुठेही गालबोट लागून देणार नाही। आणि गालबोट लागून द्यायचं म्हणल्यानंतर आमच्या या 10 गावचे काल मंडळी तुमच्या ग्रामीण पोलीस स्टेशनला आले होते। त्या ठिकाणी सर्वांनी एक निवेदित तुम्हाला निवेदन दिलेलं आहे। तुम्हाला निवेदन द्यायची काही गरज नव्हती। अरे हा महाराष्ट्रात मराठ्याचा आहे तर निवेदन द्यायचं तुम्हाला काय समज येतो तुम्हाला काय मागायचा? अजिबात मागायचा संबंध येत नाही। परंतु जे नियतीने जे डॉक्टर बाबासाहेबांनी जे संविधान शिकवलं त्या संविधानाच्या नियमाप्रमाणे हा मराठा समाज आजही चालतोय। आम्ही शांततेत आंदोलन करतोय, आम्हाला शांततेतच आंदोलन करू द्या। तुम्ही आंदोलन चिरडायचा प्रयत्न करू नका, पण आता समाज जागा झालेला आहे। तुम्ही आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करता तर आम्हाला मध्ये जरी नेऊन ठेवलं तरी आमच्या बाया तुमच्यापाशी घरी येतात आणि तुम्हाला जागेवर उठीच्या। कारण की लहान मुलं, आधी एक मुलगी दिसती तुम्हाला छोटी,
पण असे हजारो लाखो लेकर रस्ते उतरायला भेटणार नाहीत. त्यामुळे आमची हात जोडून नम्रतेची विनंती शासनाला पण, बाबांनो येणाऱ्या काळामध्ये आमच्या एका जोडीदाराने काल सांगितलं की सध्या महाराष्ट्रात फक्त 2च माणसाला त्रास आहे. पहिली गोष्ट मनोजदादा जरांगेंना त्रास आहे आणि दुसरा त्रास पोलीस बांधवांना आहे. त्या बिचाऱ्यांना कुणी हाका मारली उभा राहावं लागतंय हो, कुणी हाका मारली उभा राहावं लागतंय. परंतु तसं नाही. आजपर्यंत समाज शांत आहे, शांत राहू द्या. आणि जो तुम्ही 27 जानेवारीला जो शब्द दिला होता की सगळे सोयऱ्या कायद्याची अंमलबजावणी करू आणि मराठा समाजाला सरसकट आरक्षण देऊ, एवढं आरक्षण द्यावं एवढी सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय. लढेंगे जीतेंगे हम सब लढेंगे, लढेंगे जीतेंगे हम सब लढेंगे. एक मराठा, लाख मराठा. आदरणीय मनोजदादांचा आरक्षणाचं जे काही आहे त्यांच्या मागण्यासाठी त्यांनी घोषणा लावत आहेत. सध्या पूर्ण दोन्ही साईडचं पण केलेलं आहे. पोलीसही त्यांनाही अडवलेलं आहे. इथं ऍम्ब्युलन्स वाल्यांना बघा, ऍम्ब्युलन्स सुद्धा चालली आहे, त्यांना वाट देतील. पण इतर गाडी 2 व्हीलरला सुद्धा जाण्यासाठी जाऊन देत नाहीयेत. बघा ऍम्ब्युलन्स आहे, ऍम्ब्युलन्सला जागा द्यायला, 2 व्हीलरला जागा देणार नाही. 4 व्हीलर 2 व्हीलर कोणाला कोणतीच गाडी जाऊन देणार नाही. पोलीसही त्या बाबतीत सपोर्टिव्ह आहेत आणि आंदोलनकारी सुद्धा. ऍम्ब्युलन्सला बघा जागा दिलेली, पोलिसांचाही बंदोबस्त आहे या ठिकाणी. या ठिकाणी बघा पोलीस गस्त जे आहेत, पोलिसांचाही बंदोबस्त मागवलाय. परंतु गाड्या इथं आडव्या लावलेल्या आहेत त्यांनी, त्यामुळे समोर गाड्या जातात आणि 2 व्हीलर असेल 4 व्हीलर असेल तर कुणालाही जाऊन दिले जात नाहीये, कारण त्यांचं आंदोलन आहे. आणि आंदोलनामध्ये त्यांनी सांगितलेलेच आहे की गाड्यांना थांबवण्यात येईल. काही लोक आहेत जे जाण्यासाठी निघलेले होते, वादविवाद घालतायत किंवा थांबा म्हणतायत, जाऊन द्यायचं नाही म्हणून सांगायले. अशा प्रकारे पोलीसवाल्यांचे मध्यस्थी आहे, तर पोलीसवाले थांबवत आहेत त्यांना की जास्त काही घडू नये म्हणून. त्यांचे मग बाप्पा काय गावाकडे चाललं बंद झालं. एक हे महत्वाचं आहे गावाकडचं काय त्यांना थांबवण्यात आलेलं. तर अशा प्रकारे जे आहे त्यांचं सुरू आहे सध्या आंदोलन. लवकरच भेटूया.